म्हणतंय देत नाही, मुर्दाबाद मुर्दाबाद, कोण म्हणतंय देत नाही, मुर्दाबाद मुर्दाबाद, या एमएससीबीचं करायचं काय, धिक्कार असो धिक्कार असो, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, काय कोण म्हणतोय देत नाही, सध्या लाईट वायरमॅन पाठवून ती लाईट सोडून चालू करून द्या आम्हाला. हे पुढचं आश्वासन देऊ नका अजिबात. आता सध्याच लगेच द्या. कोण सुद्धा येत नाही, दिवसभर येत नाही, रातभर वाट बघत बसावं लागते. एमएससीबीचं करायचं काय, कोण म्हणतोय देत नाही, आज एमएससीबीच्या सोलापूर मुख्यालयावर कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी एमएससीबीच्या ऑफिसला टाळं ठोकलेलं आहे. हा जनक्षोभ हा आत्ताचा नसून गेल्या वर्षभरापासून कासेगावचे नागरिक ह्या विजेच्या समस्येने त्रस्त आहेत. गेल्या 1 वर्षापासून सातत्याने लाईट बंद होणं, डीपी फॉल्ट होणं, त्यानंतर वायरमॅनच्या अडचणी असतील, वायरमॅन जागेवर नाही, अशा अनेक अडचणींमुळं कासेगावच्या नागरिकांना विजेच्या समस्यामुळं खूप त्रास सोसावा लागत आहे. अशा या उन्हाळ्यामध्ये सुद्धा लहान लहान मुलं घरात असताना त्यांना अशा प्रकारे आजारपणाचा किंवा ह्याचा सामना करावा लागतो, दुर्गंधीचा सामना करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम कासेगावच्या आरोग्यावर होत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही व्यावसायिक आहेत, ज्यांचा विजेवर चालणारा व्यवसाय असेल, त्या व्यावसायिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर लाखोंचं नुकसान होत आहे. या संदर्भात गेल्या वर्षभरापासून जे काही कार्यकारी अभियंता आहेत ग्रामीणचे, यांनासुद्धा आपण मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये निवेदन दिलेलं होतं. त्यानंतर वारंवार डेप्युटी इंजिनियर असतील किंवा SC असतील यांना आपण वेळोवेळी तोंड देऊन किंवा लेखीसुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी कासेगावला भगीरथ योजनेमधून लवकरात लवकर गावठाणांसाठी 3 फेज लाईट मिळावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर कासेगावचा जो वायरमन, एवढं मोठं 7 ते 8 हजार लोकसभा संख्येचं गाव असूनसुद्धा कायमस्वरूपी वायरमन नाही, तर आम्हाला कायमस्वरूपी वायरमॅन मिळायला पाहिजे. आणि उळे सबस्टेशनमधून ज्या काही येणाऱ्या अडचणी आहेत तर त्या अडचणी वेळोवेळी सुटायला पाहिजेत. ह्या अशा अनेक अडचणी मागण्यांच्या संदर्भात आपण यापूर्वीसुद्धा वेळोवेळी एमएससीबीला आपण निवेदन दिलेलं आहे. पण त्या निवेदनानुसार आजपर्यंत काहीही कृती झालेली नाही, काही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळं त्रस्त झालेल्या चिडलेल्या कासेगावच्या नागरिकांनी या ठिकाणी एमएससीबी ऑफिसला टाळं ठोकलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.